मी बोलू का काही? तू आता काही बोलली नाहीस ना तर फार बरं होईल. पण मला एक माझं जरा म्हणणं तरी ऐक. ऋता, दादा हा मनवे, काही आधार वगैरे देऊ नकोस. काही गरज नाही त्याची. हिला ना हीच शिक्षा झाली पाहिजे. नाही नाही, माझंच चुकलं. हा उपाय ना याआधीच करायला हवा होता. म्हणजे गोष्टी इथपर्यंत पोहोचल्याच नसत्या. दादा रे पण बरोबर केलंय मी. काय ग, तुला कळतंय तू काय केलेस? सगळ्यांसाठी तो मोबाईल किती महत्वाचा होता हे माहितीये ना तुला? काय ग, हे माहितीये ना तुला? मग असं का केलंस? अरे पण एक शब्दही बोलायचा नाहीस. तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझ्यात काही फरक पडणार नाही. तू सतत अशीच वागणार. मग मी कशाला इथे येऊ ना परत? जातो ना तिकडे दुबईला. आपल्या घरात आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं. घरच्या लक्ष्मीवर हात उचलला त्याने दादा. अरे पण तिचं वागणं नीट असायला नको का? मला काहीही चूक वाटत नाही मुकुंदांनी जे काय केलं त्यात. शहाण्या शब्दाचा मार पुरेसा असतो पण आजी प्रांजल, मी सपशेल हारलोय ग. एक ऋता आम्हाला सांभाळता नाही आली. आजी हे घे, आजपासून हे घर तू सांभाळायचं. आजी मी आणि कालिंदी लायक नाही होत हे घर सांभाळायला. मला खात्री आहे तू नक्की चांगल्या तऱ्हेनं हे घर सांभाळशील. ऋता वहिनी, हे घे. हे तुझ्याकडेच ठेव. सगळं तुझंच आहे. आम्हाला, मला आणि रायला यातलं काहीच नको. ती खरंच सांगते, आम्हाला यातलं काहीच नको. अगं
प्रांजल, हे काय करतेस तू? हे घर सांभाळण्यासाठी मी तुला ह्या चाव्या दिल्या आणि तू ऋताला देतेस? अगं, हे घर कसं सांभाळायचं ह्याच्यापेक्षा ते कसं मोडायचं ह्याचाच विचार ती जास्त करेल. त्यासाठीच तर तिने हे सगळं केलं ना. ऋताबाईंनी, अगं मला तुझा अधिकार कधीच नको होता, कधीच नाही. आता झालं ना तुझं समाधान? मुकुंद, थांब. आता तू सगळ्यांदेखत मला मारलंस. नाही, मी तुला स्पष्टीकरण नाही विचारते तू मला का मारलंस याचं. तुझा राग मी समजू शकते. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, मी हे सगळं का केलं हे तू एकदाही समजून घेतलं नाहीस. तू एकदा तरी विचार केलास मी हे सगळं का केलं याचा? मुकुंद, थांब. या घरात रायाचं लग्न झाल्यापासून मी पाहते माझा सुनेचा दर्जाच काढून टाकला गेला असं वाटायला लागले मला. जेव्हा पाहावं तेव्हा प्रांजलचं कौतुक. तशी काय तीच सुने या घरची, मी कोणीच नाहीये. तुझ्यात तर तुझा भाव करतातच, पण मलाही कधी मान दिला नाही रे. आता या घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी या घराची मालकी नाही. मी तुला शब्द देते की मी आता जबाबदारीने वागेन. माधवा, आता असा विचार करत बसण्यात काही अर्थ नाहीये. आज सूर्य मावळेपर्यंतची मुदत दिली त्यांनी आपल्याला. संध्याकाळच्या आत त्यांचे पैसे परत करायला पाहिजेत. मी आलोच. अहो, वहिनी थांबा. त्याच्या डोक्यात आता काहीतरी वेगळं चाललं असेल आणि तुम्ही आता त्याला काही विचारलं ना तो उगाच चिडेल तुमचा. आत्ता ऋताशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. एकदा का ते पैसे फेडले ना की मग तिचं काय करायचं ना ते ठरवूया आपण. आता आपण तिला काहीही बोलू शकत नाही असं वाटू दे तिला. अरे पण संध्याकाळपर्यंत एवढे पैसे कुठून आणायचे? आजी, अगं जमतील पैसे. मी बाबांना आल्या आल्याच 3 लाख रुपयाचा चेक दिलाय. एफडीवर लोन घेतलेले हे 2 लाख रुपये आहेत माझ्याकडे. म्हणजे आता माझे हे 2 लाख रुपये आणि मुकुंदचे 3 लाख रुपये, 5 लाख रुपये तर तयार आहेत आपल्याकडे. 2 लाखाचा बंदोबस्त मी करू शकतो. अरे पण एवढे पैसे तू कुठून आणणार? अगं आई, मी ज्याला दवाखाना रेंटवर दिलाय ना त्याला ऍडव्हान्स मागून घेतोय त्या 2-3 महिन्यांचा. तो नाही म्हणणार नाही. हा, मी आलोच. चला, म्हणजे माझे, मंग्याचे आणि मुकुंदचे मिळून 7 लाख रुपये तर तयार झाले. म्हणजे अजून 11 लाख रुपये गोळा करायचे. मी करतो काहीतरी. आधीच्या ऑर्डर मधले पैसे आणि आता नवीन मिळालेल्या ऑर्डर मधले पैसे असे मिळून एक 3 लाख रुपये तरी जमा होते. पण त्यासाठी आधी मला वर्कशॉपला जावं लागेल. काहीच हरकत नाही, आपण दोघेही जाऊया. चल. थांबा.
मी खरंच माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं केलं. आता राहिला फक्त 8 लाखांचा प्रश्न. मी बँकेकडे खरं तर 20 लाखांचं लोन मागितलं होतं. आता फक्त 8च लाख मागावे लागतील ना. मला नाही वाटत ते नाही म्हणतील. मला खात्री आहे माधवा, आता आपल्याला लोन नक्की मिळेल. हो ना. आई मी आत्ताच जाऊन त्यांच्याशी बोलून येतो. चला रे मुलांना. चला 7 वाजले. चिटणवीसांना दिलेली मुदत संपली. आता मला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. वीणा, ते आपल्या मुलीचं सासर आहे हे विसरतेस का तू? राया आपल्याशी जसा वागला तेव्हा हे आपलं सासर आहे, यांच्याशी जपून वागायला हवं. हे त्यांनी लक्षात ठेवलं होतं का? नाही ना. मग मी कशाला लक्षात ठेवू? वीणा थांब जरा. बाई 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 बाई, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं, चांगल्या कामासाठी जात असताना ना असं मध्येच थांबवू नये. हे बघ वीणा, मी तुला एरवी थांबवलं पण नसतं. चिटणवीसांचा फोन आहे. बघूयात ना काय म्हणतायत ते. कदाचित पैशाची व्यवस्था झाली असेल. हं, ते पैशाची व्यवस्था करणार. मला तर वाटतंय मुदत वाढवून देण्यासाठीच फोन केलेला असणार. वीणा, हे बघ तू उगाच तुझे तर्क लढवू नको. बाई 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 बाई, तुम्हाला किती बोलका आहे हो त्यांचा. बोला बोला बोला. हा बोला माधवराव. हा, थोडं बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. हो बोला ना. उद्या राया आणि प्रांजलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो हो, म्हणजे काय, आमच्या लक्षात आहे. तर त्यानिमित्ताने घरात आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. तर तुम्ही सगळ्यांनी इकडेच यावं अशी इच्छा होती म्हणून फोन केला होता. अरे वा, छान छान. हो नक्की येतो आम्ही. नक्की येतो. आम्ही वाट बघतोय सगळे. नक्की या. हो हो. काय हो? हा, काय झालं? काय म्हणत होते ते? पैसे परत करतात की काय? कुठं बोलवलं आपल्याला त्यांनी पैसे घ्यायला? हे बघ वीणा, उद्या राया आणि प्रांजलच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि त्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहेत ते, म्हणून फोन केला होता. आणि हे बघ वीणा, मी तुला बजावून सांगतोय, हवं तर मी तुला रिक्वेस्ट करतोय असं समज, पण आता कुठलाही तमाशा नकोय. हे बघ वीणा, एकदा हा लग्नाचा वाढदिवस होऊन जाऊ दे, मग तुला काय करायचंय ना ते कर. काही नाही हो, ते चिटणवीसना नुसती कारणं शोधतात आणि तुम्ही त्यांच्या गोड गोड बोलण्याला ना भुलता. मी पण आता बघतेच किती कारणं सांगतायत ते. राया, हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. या अॅनिव्हर्सरीत हॅपी असं काहीच नाही. प्रांजल, माझ्यावर विश्वास ठेव.
आपण या दिवसात पण आनंद शोधूयात ना. एक मिनिट. या धावपळीत तुझ्यासाठी काहीच गिफ्ट आणू शकलो नाही, पण हे गिफ्टिंग तयार केलंय तुझ्यासाठी. आया, खूप मस्त गिफ्ट आहे. असेच दिवस आपल्या आयुष्यात परत येतील ना रे. आपली दोघांची एकमेकांना अशी साथ असेल तर लवकरच आपलं आयुष्य असंच आनंदी होईल. आया, माझी तुला साथ नेहमीच असेल. या जन्मात नाही, प्रत्येक जन्मात. कारण आय लव्ह यू. जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. आय लव्ह यू टू. आज तुम्ही पुन्हा त्या बँकेत जाणार आहात ना? हो, तुझ्या अंगारामुळे का माझ्या विश्वासामुळे, कशामुळे काम होते मला माहिती नाहीये, पण आज आपलं काम होणार नक्कीच. आजचा दिवसही खूप चांगला आहे. हो ना. प्रांजल आणि रायाच्या लग्नाला कधी 1 वर्ष झालं कळलंच नाही ना हो आपल्याला. हो ना, केवढ्या घडामोडी घडल्या ना घरात. नको नको, त्याचा विचारही नको. कालिंदी, आज घरात काहीतरी गोड कर खायला, आणि सगळ्यांना सांग त्या दोघांना विश करा म्हणावं, राय आणि प्रांजलला. हा, या आपल्यामधल्या टेन्शनमुळे त्यांच्या आनंदावर विरजण नको. तिला काही बोलू नकोस. तिला काय करायचं असेल ते करू देत. ती या घराची मालकीण आहे आता. मुकुंदाने तुम्हाला जे पैसे दिलेत ना, त्यातनं ऍडजस्ट करून घ्या. आता दादाच्याही पैशांचं काम झालेलं दिसतंय. आता सगळं व्यवस्थित होईल. मुकुंदा, माझं जरा काम आहे तुझ्याकडे. आजची दुपार ना जरा फ्री ठेव, आपल्याला शॉपिंगला जायचंय. काका, आता मी त्याला काहीच बोलणार नाही. एकदा प्रांजलच्या मामाचे पैसे दिले ना, किंवा बघा तर काय करतो ते. ते आता जरा अवघडच आहे. का रे? कारण ऋता त्या पैशातले 1 लाख रुपये घेऊन गेले. बघितलंस प्रांजल, अति चांगुलपणा असा अंगाशी येतो. म्हणजे तिला दोष देऊन काही उपयोग नाहीये. तिने तिच्या परीने समजावायचा खूप प्रयत्न केलाय, पण तिच्यामध्ये काहीच फरकच पडत नाही. त्याला आपण तरी काय करणार आहोत?
हे 1,00,000 रुपये कसे गोळा करायचे हेच ठरवायचंय. बाबा, मी देते ना हो माझे दागिने. रायापुढे, आपल्या घरापुढे ते दागिने माती मोलेत. नाही हा प्रांजल, दागिने देण्याची काही गरज नाहीये. नाही, मी आता कंट्रोल करू शकत नाही आणि इथं तर अतीच होते. मी बोलतो ऋताशी.